श्री धावीर महाराज पालखी सोहळ्याची दुसऱ्या दिवशी 30 तासानंतर सांगता. सेवेकरू तरुणांचे अखंडित आणि अविश्रम परिश्रम. रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांची शुक्रवारी पहाटे सुरू झालेल्या पालखी सोहळ्याची सांगता दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारनंतर झाली. शहरात फिरून रोहेकरांना दर्शन देत आणि गावामध्ये बंधू भेट करिता 30 तासानंतर देव मंदिरात परतले. यावेळी रोहे पोलीस निरीक्षक मारुती पाटील व पथकाने महाराजांना पुन्हा सशस्त्र मानवंदना दिली. महाआरती आणि सेवेकऱ्यांचा मानपान कार्यक्रमानंतर पालखी उत्सवाची सांगता झाली. उत्सवात सेवेकरी तरुणांनी अथक अखंडित आणि अविश्रांत परिश्रम घेतले. एका कुटुंबातील सोहळ्याप्रमाणे अवघ्या गावाचा एक आगळावेगळा उत्सव असलेल्या या उत्सवात पालखी बरोबर 1000 तरुण भक्तगणांनी रात्र जागून काढली. समेळ, वाद्य, हळगी, खालू, बाजे, झांज, पथके, ताशे, अलिबाग आणि रोहा येथील नगारे पथकांनी या उत्सवाची शोभा वाढवली. हजारो भक्तांच्या सोबतीने महाराजांच्या पालखीने रोहे नगरीचे प्रदक्षिणा पूर्ण केली. यावेळी परंपरेनुसार मंदिर ट्रस्ट आणि उत्सव समितीकडून रायगड पोलीस, महसूल विभाग, रोहा नगरपालिका, महावितरण विभाग, उत्सवाचे मानकरी आदींसह 30 तास पालखी उत्सवात अखंडपणे विविध प्रकारे सेवा देणाऱ्या सेवेकरांना प्रसादाचे नारळ भेट देत त्यांचा सन्मान केला. यावेळी पोलीस निरीक्षक मारुती पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, कार्यवाहक करंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष कुमार पाशिलकर, सरचिटणीस दर्शन कदम, माजी नगराध्यक्ष विश्वस्त आदी ट्रस्ट आणि उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. जवळपास 32 तास चाललेल्या या पालखी सोहळ्यासाठी ट्रस्टचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह उत्सव समितीचे अध्यक्ष कुमार पाशिलकर, कार्यवाह दर्शन कदम, उपाध्यक्ष सागर कोल्हटकर, सचिन पाशिलकर, सहकार्यवाह नागेश पाटणकर, ओंकार गुरव, खजिनदार सूरज राऊत, सहखजिनदार ओंकार काफरे आदींसह सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी या पालखी सोहळ्यात अविश्रम परिश्रम घेतले.